तू This आणि conference will now be recorded. तू आणि तुझं कालाचं बंधन हे दोन्हीही विसरून जा. त्याच्या पायामध्ये शरणागती घे आणि म्हण, मेरा मुझमें कुछ नहीं जो कछु है तेरा, तेरा तुझको देख सोप दू क्या लागे है मेरा. अशी वृत्ती झाल्यानंतर अंधुक कवडसा त्या स्थितीचं अवलोकन करण्याला आपल्याला मदत करतो. अवघड आहे, त्या स्थितीचं अवलोकन करणं सुद्धा अवघड आहे. आणि म्हणून ते अवलोकन करणं किती अवघड आहे. अखंड प्रयत्न करणाऱ्याला भगीरथ प्रयत्न म्हणतात, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, विदित आहे. ते भगीरथ ऋषी होते. अशा या भगीरथांनी जेव्हा ती ज्ञानगंगा आपल्यापर्यंत पोहोचावी अशी याचना करण्यासाठी तप केल्यानंतर जेव्हा तो कैलाशीचा राणा शिवशंकर जेव्हा त्यांना प्रसन्न होऊन समोर आला, जो सतत ध्यानमग्न असतो त्यांनी आपल्या ध्यानातून बाहेर येऊन जेव्हा भगीरथाची भेट घेतली, तेव्हा भगीरथाने विनंती केली, देवा ही ज्ञानगंगा आता येणार आहे, पण ती घेण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाही आहे. तेव्हा ती ज्ञानगंगा जेव्हा येईल तेव्हा तिच्या येण्याने सगळं काही नष्ट होऊन जाईल. तेव्हा तिचं येणं जे आहे ते थोडं नियंत्रित करा, कारण या पंचमहाभूतांमध्ये अजूनही मला वावरायचं आहे. या शरीराला इथे काही काल काढायचा आहे. आणि जर ज्ञानगंगा आली तर कशाचंच भान नसल्यामुळे देहाचा अध्यास सुद्धा निघून गेल्यानंतर हा देह शुष्क होऊन निघून जाईल. निर्विकल्प समाधीनंतर 21 दिवसाच्या आत आपल्या शरीराचा त्याग होतो असं शास्त्र सांगतं. मग लोकोपयोगी मी कसा होणार? आणि मग त्या कैलाशीच्या राणाने सांगितलं की हो, ती ज्ञानगंगा मला माझ्या संयत बुद्धीमध्ये घ्यावी लागेल. आणि म्हणून मग ती गंगा जेव्हा त्या जटांमध्ये आली आणि त्याच्यानंतर तिचा स्रोत हळूहळू हळूहळू कमी झाल्यानंतर ती खाली गंगेच्या रूपाने, ज्ञानगंगेच्या रूपाने व्हायला लागली. असं जर ज्ञानाचं स्वरूप असेल, आणि म्हणूनच रावणाने विरचित असलेलं जे शंकर सूत्र आहे त्याच्यामध्ये म्हटलेलंच आहे, जटाटवी गलज्जल प्रवाह पावितम स्थले गलेव लंब्य लंबिताम भुजंग तुंग मालिकाम. हे शंकरा, सगळ्या विषयांना तू भुजंगाच्या रूपाने आपल्या गळ्यामध्ये विराजमान केलेला आहेस. आणि ती गंगा जटाटवी गलज्जल प्रवाह पाविता स्थले, पवित्र अशा स्थलावर सुसंस्कृत असलेल्या त्या मनामध्ये, त्या बुद्धीमध्ये, त्या ऋतंबरा बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश तू देतोस. आणि मग त्यावेळेला अशा ज्ञान प्रकाशाने भर्गो देवस्य धीमहि अशी ज्याची अवस्था झालेली आहे, भर्ग हा इफल्जन्स अशी जी बुद्धी आहे, ती बुद्धी मग शब्दाच्या स्वरूपात बाहेर पडते. तेव्हा ते शब्द माहेश्वरा आणि सूत्राणी असं जे पाणिनींनी म्हटलेलं आहे, मातृका ज्याचं नाव आहे, असे हे शब्द त्याच्या डमरूच्या डमडम मधून डमट 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 डमर निनादवर डमरवयम चकार चंड तांडव तनोती न स्वयं शिव शिवम. हे शंकरा, ते शब्द जे तुझ्या डमरूतून ज्ञानरूपी गंगेला या वाचेमधून पुढे आणतात. वाचो विभांते निखिला यत अनुग्रहेन, ज्याच्या अनुग्रहाने ही वाचा बोलते, ज्या गणेशाच्या अधिपत्याखाली हे वाच्य बाहेर येतं, ते वाच्य मग अशा अवतार पुरुषाच्या मुखातून जेव्हा बाहेर पडतं तेव्हा त्याचं मूल्य या पृथ्वी तलावर करता येत नाही. आणि म्हणून महाराजांच्या अशा वाक्यांचा अर्थ लावण्याचा सुद्धा प्रयत्न आपण या मालिकेमध्ये करणार आहोत. अजूनही मी व्याख्यानाचा हेतू स्पष्ट करतो. प्रश्न असा आहे, ज्यांना ओळखायचं त्यांना ओळखण्याचा अधिकार आपल्याकडे असावा लागतो. अधिकारी व्यक्ती अधिकार असेल तर अधिकारी व्यक्तीला ओळखू शकते. आणि आपण पामर आहोत, शांत बुद्धी आहे, कामांध अंतःकरण आहे, वृत्ती विलास आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराजांना समजून घेणं, महाराजांच्या स्थितीचं अवलोकन करणं निश्चितच दुरापास्त आहे.
उपाय एकच राहतो, त्याच्याच चरणी प्रार्थना. कारण असं आहे, महाराजांची अवस्था वेगळी आहे, आपली अवस्था वेगळी आहे. एक सूफी संत फार छान पद्धतीने सांगतो, तुझे इश्क करना नहीं आता, मुझे मोहब्बत के सिवा कुछ नहीं आता, जिंदगी में जीने के दो ही तरीके हैं, एक तुझे नहीं आता, एक मुझे नहीं आता. महाराज म्हणजे नितांत प्रेम आणि आम्ही म्हणजे नितांत स्वार्थ. मग कसं हे दोन्ही एकत्र होणार? तू कहता कागज की लेखी, महाराज सांगतात आपल्याला, कबीर महाराज, तू कहता कागज की लेखी, मैं कहता आखन की देखी, तेरा मेरा मनवा कैसे एक होई रे. अवघड आहे, निश्चित अवघड आहे. म्हणून तर त्याला शरण जायचंय, म्हणून महाराजांना शरण यायचं, म्हणून महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन आज त्यांच्या थोड्याशा अवलोकनाचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या दृष्टीने विश्वामध्ये प्रचंड वैविध्य आहे. राष्ट्र आहे, देश आहे, जात आहे, पात आहे, वंश आहे, सगळं 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 भेद 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 आहे. पण शास्त्र या सगळ्या भेदांना एका ठिकाणी एकत्र घेऊन येताना एवढंच सांगतं की प्रत्येकाकडे एक अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणामध्ये ज्या वृत्ती निर्माण होतात त्यावरून त्याच्या 5च अवस्था होतात. योगशास्त्र आपल्याला असं सांगतं की सगळ्या लोकांना 5 अवस्थांमध्ये किंवा 5 वर्गीकरण करता येतं. त्याचं कारण त्याचं जे अंतःकरण आहे, चित्त आहे, त्या चित्तावरच त्या व्यक्तीची अवस्था ठरते. आपल्या विश्वामध्ये स्त्री आहे, पुरुष आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, तारुण्य आहे, कौमार्य आहे, सगळं काही आहे. शास्त्रामध्ये अवतार पुरुषाच्या नजरेमध्ये, संतांच्या नजरेमध्ये समोर येणारा कोण आहे? केवळ आणि केवळ चैतन्याचा अंश उपाधी घेऊन आपल्या प्रारब्धाप्रमाणे आयुष्य मार्गक्रमणा करत आहे. या पलीकडे त्यांना काहीही दिसत नाही, भेद त्यांना दिसत नाही. आम्हाला भेदाशिवाय काही दिसत नाही. कबीर महाराज म्हणतात, हाथी में हाथी होए बैठा, हाथी पे बैठा माहुत तू, बन के माहुत हाकन वाला तू का तू, चोरों में चोरी करता, बदमाशों में भेड़ो तू, चोरी करके जो पकड़ावे पकड़ने वाला तू का तू, नर नारी में एक बिराजे, दो दुनिया में दिखे तू, बालक होके रोवन लागे, संभलने वाला तू का तू. सगळीकडे परमेश्वराचा अंश आहे अशी दृष्टी प्राप्त झालेले अवतार पुरुष म्हणजे महाराज. आणि गंमत अशी आहे की काही नराच्या रूपामध्ये येऊन नारायण होतात असेही आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये असंख्य पुरावे आहेत. नराचा नारायण केवळ त्यागाच्या भूमिकेमधून नराचा नारायण झाल्याची गोष्ट आपण रामायणामध्ये पाहतो. काम विकारामुळे काय अधःपतन होतं याचं आदर्श उदाहरण आपल्याला रामायणात बघायला मिळतं. आणि लोभाच्या रूपाने काय अधःपतन होऊ शकतं ते आपल्याला महाभारतामध्ये बघायला मिळतं. रामायणामध्ये नराचा नारायण झाल्यानंतर रामाचं रामायण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि महाभारतामध्ये नारायणाचा नर झाल्यानंतर त्याला कशा कशातून जावं लागतं हे आपल्याला पाहायला मिळतं. ही जी प्रगती आहे नराचा नारायण आणि नारायणाचा नर, ही किती प्रकाराने आपल्याला इथे दिसते. 5 प्रकाराचं कर्म आपल्याला इथे दिसतं. सगळ्यात पहिल्यांदा जे कर्म झालं, ज्याला कर्म या नावाने संबोधलं जात नाही, पण जे संकल्पाने झालं, ती ही विश्वाची निर्मिती. आणि या विश्वनिर्मितीचं कर्म करणारा जो देव, त्याच्या कर्माला दिव्य कर्म असं म्हणतात.
त्याचं दिव्य कर्म झालं. परमेश्वरानंतर ज्याचा नंबर येतो, क्रमांक येतो, तो म्हणजे अवतार. अवतार जेव्हा येतो तेव्हा अवतार जी जी कर्मे करतो त्या कर्माला कर्म न म्हणतात, त्याला लीला असं म्हणतात. परमेश्वराचं दिव्य कर्म, अवतारांचं लीला कर्म, आणि मग आपल्याकडे जे संत महात्मे आहेत, जे केवळ जन उद्धारासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, अशा ज्या विभूती आलेल्या आहेत, त्यांच्या कर्माला कर्म न म्हणता त्यांच्या कर्माला क्रीडा असं म्हणतात. भगवंताचं दिव्य कर्म, अवतारांची लीला, संतांची क्रीडा, आणि आमचं कर्म. आणि एक पाचवं कर्म आहे ज्याला चेष्टा असं म्हणतात, जे प्रयोजन विरहित कर्म. एखादी गोष्ट करत असताना का करतो याचं जर भान नसेल तर त्याला चेष्टा असं म्हणतात. ते सगळ्यात नीच जातीचं कर्म आहे. पण प्रयोजन विरहित कर्म असून सुद्धा संपूर्ण अपरिमित शक्तीने जर केलेलं असेल तर मात्र ते परमेश्वराचं कर्म होतं, कारण परमेश्वराच्या कर्माला सुद्धा प्रयोजन नाहीये. अशी 5 प्रकारची कर्म आपल्या समोर आहेत, आणि त्या कर्मामधल्या चौथ्या क्रमांकामध्ये आपलं मानव कर्म आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या विकारांनी युक्त असलेलं ते कर्म आहे. असा विकारयुक्त कर्म करणारा मी माझ्या विकारांपासून दूर होऊन माझ्या सगळ्या बद्ध असलेल्या माझ्या जीवाला मुक्त करून मोक्षाप्रत जाण्यासाठी मला आधाराची गरज आहे, अवलंबनाची गरज आहे, प्रतीकांची गरज आहे, देवांच्या मूर्तीची गरज आहे, शिकवणुकीची गरज आहे, श्रवणाची गरज आहे, नवविधा भक्तीची गरज आहे. कारण का? खूप अशुद्धता आहे, खूप चंचल आहे अंतःकरण, आणि हे सगळं दूर करण्यासाठी अथक प्रयत्न जन्मानुजन्म चालू असून सुद्धा या प्रयत्नामध्ये इंचभर सुद्धा प्रगती न होण्याचं कारण म्हणजे असे पुष्कळ जीव आहेत की ज्यांना विठ्ठलाचं नाव सुद्धा तोंडामध्ये येऊ शकत नाही. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आज महाराजांचं नाव घेतोय याचा अर्थ आमचं तुमचं सगळ्यांचं सुकृत खूप मोठं आहे. ही जी जीभ आहे, या जिभेवर विठ्ठलाचं नारायणाचं नाव येणं हे केवळ आणि केवळ आपल्या पुण्याईचं प्रतीक आहे. पण प्रश्न असा आहे, जर अशी बुद्धी असेल, जर हिंदू म्हणून जन्माला आला असेल आणि त्याला श्रद्धा हे बाळकडू त्याच्या रक्तातून मिळालेलं असेल, तर त्या आलेल्या बाळशाला, श्रद्धेच्या बाळशाला आपण केवळ वाया घालू जर त्या श्रद्धेचा पुढे ज्ञानप्राप्तीसाठी उपयोग केला नाही. केवळ श्रद्धेशु झोंबू पाहतोस अर्जुना, ज्ञानदेव म्हणतात शक्य नाही, केवळ श्रद्धेवर शक्य नाही. म्हणून महाराजांच्या सगळ्या चमत्कारांबद्दल खूप श्रद्धा मनामध्ये वाढवण्यासाठी त्याचा जरी उपयोग झाला तरी एका मर्यादेनंतर महाराज स्वतः म्हणतात, खुद को समज लो, मुझे वही जानता है जो खुद को समजता है. तेव्हा स्वतःला जाणण्याचा प्रयत्न म्हणजेच महाराजांना जाणण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे जर आमच्याकडे इतकी विभिन्नता आहे तर योगशास्त्रानुसार 5 प्रकारचे लोक कुठले आहेत? ते ज्यांच्या अंतःकरणामध्ये 5 प्रकारच्या वृत्ती उठतात. वृत्तया पंचतयः क्लिष्टा अक्लिष्टा. पतंजली महाराज म्हणतात, त्रास देणाऱ्या आणि न त्रास देणाऱ्या अशा 5 वृत्ती आहेत. आणि त्या 5 वृत्ती म्हणजे प्रमाण विपर्यय, विकल्प निद्रा स्मृतयः, अशा 5 वृत्ती आहेत. आणि त्या 5 वृत्तीमुळे चिंतकरण अंतःकरण शुद्ध होतं. आणि मग अंतःकरणाच्या 5 अवस्था असतात. त्या 5 मध्ये प्रत्येक जण त्या 5 पैकी एकामध्ये असतो. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध, 5 अवस्था आहेत. मूढ अवस्थेमध्ये बहुतेक सगळे आहोत, आपणही आहोत. मूढ म्हणजे मूर्ख नव्हे, मूढ म्हणजे डिल्युडेड, अंमलाखाली असणारा,
चुकीच्या कल्पनांच्या अंमलाखाली असणारा मूढ, विक्षिप्त आणि क्षिप्त, ज्याचं चित्त एका ठिकाणी स्थिर नाहीये, सतत एका ठिकाणाने दुसऱ्या ठिकाणी जाणार, आणि मग एकाग्र अवस्था येते. एकम अग्रे आसेत, एका विषयावर मन केंद्रित करणं, आणि मग मन केंद्रित करता 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 रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन अशी अवस्था जर झाली तर एकाग्रतेचं निरुद्ध अवस्थेमध्ये रूपांतर होतं. आणि त्या निरुद्ध अवस्थेमध्ये हम वहां है जहां से हमको खुद हमारी खबर नहीं आती, अहंकार लय होतो, मी नावाचं तत्व संपून जातं. मग काय राहतं? जे राहतं ते सगळं मी आहे अशी संकल्पना, अहम विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियानाम, ही अवस्था, ती अवस्था जी आहे त्या अवस्थेमध्येच संचार करणारे महाराज आपल्या जवळ होते. मी मूढ अवस्थेमध्ये आहे, महाराज निरुद्ध अवस्थेमध्ये होते. क्योंकि योगश्चित्त वृत्ती निरुद्ध, योग म्हणजे चित्त आणि वृत्तीचा निरोध. आणि निरुद्ध अवस्थेमध्ये जे होते, कुटस्थामध्ये जे होते ते महाराज होते. त्या महाराजांना आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. महाराज म्हणतात, मुझे वही जानता है जो खुद को समजता है. म्हणजे तू निरुद्ध हो, तू योगारूढ हो, आणि मग मला तू समजू शकतील. कारण ज्या भूमीवर, ज्या चित्तभूमीवर मी वावरतो त्या चित्तभूमीवर तुला यावं लागेल. म्हणजे मी कोण हे तुला कळेल. कारण तिथे कळवून घेणारा कोणी असणार नाही. ज्याला कळवून घ्यायचं तोही अस्तित्वात असणार नाही. कारण आता विठ्ठल आणि तुकाराम यांच्यामध्ये भेद उरला नाही. कबीर महाराज म्हणतात, अब तो जाए चढ़े सिंहासन, मिले है शारंग पानी, राम कबीरा एक पये है, इन्हें न कोई पछानी. सबद आहे, सबद नावाचं भजन आहे, गुरुग्रंथ साहेबांमधलं भजन आहे कबीरांचं. तू तू करता तू भया मुझमे रहा ना हूं, मी तू तू म्हणायला गेलो आणि माझ्यातला मी संपून गेला, अशी अवस्था निरुद्ध अवस्था आहे. अशा 5 वृत्तींमध्ये असणारे सर्व लोक आहेत. त्यामुळे या जगामध्ये कोणी अमेरिकन नाही, कोणी भारतीय नाही, कोणी महाराष्ट्रीयन नाही, कोणी ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही, कोणी कोणत्या वर्णामध्ये नाही. कारण अतिवर्णाश्रमामधली ही अवस्था आहे. 5 वेगळ्या वेगळ्या वर्गीकरणामध्ये राहणारे आपण. आणि जिथे मी आहे मूढ अवस्था, त्या अवस्थेपासून संक्रमण करून, मूढाकडून, विक्षिप्ताकडून, क्षिप्ताकडून एकाग्रतेकडे जाऊन शेवटी निरुद्ध अवस्थेमध्ये पोहोचणे म्हणजे महाराजांना ओळखणं असं आहे. आता असं लक्षात येतं की महाराजांची झालेली कर्म ही कर्म नसून लीला होती. कारण त्या अत्युच्च अवस्थेमध्ये, ज्याला अवस्था असं नावही देता येत नाही, ज्याला प्रकाश असं म्हणता येत नाही, कारण प्रकाशाचं अस्तित्व या अंधाराच्या तुलनेतून सिद्ध होतं, जिथं प्रकाश नावाचा संकल्पना सुद्धा करणं अवघड जातं, जिथे कोणतीच संकल्पना पोचत नाही, जिथे नेती नेती म्हणून वेद सुद्धा थकतात, जिथे केवळ अनुभूतीनीच जे सांगितलं ते सांगितलं जाऊ शकतं, जिथं कळलं म्हटलं की कळलेलं नाही असं सिद्ध होतं, जिथं बोललं की ते आहे याची सत्यता निघून जाते. कबीर महाराज म्हणतात, अब दिल में हरि देखिया गावन को कछु नाही, कबीरा जब हम गावते तब जाना कछु नाही. जेव्हा मी बोलेन तेव्हा लक्षात ठेवा, मला अजून काही मिळालेलं नाही. म्हणून महाराजांच्या तोंडून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये, आणि महाराजांच्याच असं नव्हे, सगळ्या जीवनमुक्तांच्या तोंडून कधीही हा शब्द येत नाही की मी मुक्त झालेलो आहे, मी अमुक साधना केली, मला हे येतं, मी अमुक अमुक करू शकतो. कारण यातला मीच गेलेला असतो. एखाद्या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी मी नसेल तर गोष्टी बोलू शकतो, पण त्याच्यातला मी निघून गेलेला असतो.
असे हे महाराज ज्या अवस्थेमध्ये होते, जसं रामकृष्ण परमहंस सांगतात त्याप्रमाणे, त्या अवस्थेमधून केवळ आणि केवळ धर्माचं उत्थापन. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य, अधर्माचं उच्चाटन करण्यासाठी, केवळ आणि केवळ लोकांच्या उद्धारासाठी, जनकल्याणासाठी, सर्वांना अध्यात्माची गोडी लावण्यासाठी, जो जिथे पोचलाय तिथून त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी, महाराजांच्या संपर्कात आलेल्या भक्तांबद्दलची जर थोडीशी माहिती घेतली तर लक्षात येतं की अगदी साध्या पातळीवर असणाऱ्या साधकापासून ते अत्युच्च योगाच्या पातळीवर असणाऱ्या धनेश्वरांसारखे सगळेच्या सगळे महाराजांनी जिथं पोचवायचं तिथं पोहोचवले. कारण त्यांचं ते कार्य होते, किंबहुना त्या कार्यासाठीच ते अवतरित झाले होते. अवतरण म्हणजे त्या अवस्थेपासून खाली येणं. आपल्यासाठी देह धरे का दंड हे नावाची शिक्षा घेतली महाराजांनी. फरक एवढाच आहे, देह त्यांनाही होता, देह आम्हालाही आहे. देह धरे का दंड है सब काहू को होय, ज्ञानी भुगते ज्ञान से मूर्ख भुगते रोय. आम्ही रडत रडत, आपल्याकडे नरक नावाची संकल्पना आहे. आपल्याला नरक म्हणजे मेल्यानंतर कुठेतरी काहीतरी होतं असं वाटतं. नरहा कायंती इति नरकहा, जिथे माणसं रडतात त्याला नरक म्हणतात. आता आपण राहतो तो नरक नाहीये का? आणि सगळं होण्याचं कारण विचारसागर रहस्य सांगतं आपल्याला की देह हे कारण आहे. देह या कारणामुळे सगळं जर झालेलं असेल तर मग महाराजांनी देह होता, फक्त एवढा फरक होता की देह धरे का दंड है सब काहू को होय, ज्ञानी भुगते ज्ञान से. महाराज ज्ञानी होते, मूर्ख भुगते रोय. आम्ही रडत रडत. असे हे महाराज जेव्हा अवतरित होण्याची, विधात्याची, ब्रह्माची जेव्हा अशी संकल्पना होते की आता आपण धर्माच्या उत्थापनासाठी खाली यावं, तेव्हा प्रारब्धाचा लवलेश नसणारा अवतार त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या मायेला सांगतो, अगं मला थोडस प्रारब्ध दे, मला खाली जायचंय. आणि म्हणून रामकृष्णाधिक शरीर जी आहेत ती उधार प्रारब्धावर, हा उधार का सिंधूर म्हणतात त्याला. ती पतिव्रता जी असते तिला खरोखर पती असतो, पण खोटी असते ती उधार का सिंदूर लावते. तसं केवळ जनकल्याणासाठी महाराज जेव्हा अवतरित झाले तेव्हा माया तत्वाला सांगण्यात आलं, थोडं प्रारब्ध दे, मी खाली जातोय, काही काळ मला वास्तव्य करावं लागेल. आणि ते कुठं ते अजून आपल्याला कळालेलं नाही. आपल्याला इतकंच माहिती आहे की अमुक अमुक इतकी वर्ष, साधारण 30 वर्ष पुण्यामध्ये होते, सोलापुरात गेले, अकलूजला गेले, इकडे गेले. हे आपलं ज्ञान आहे आणि ही प्रकट लीला आहे. याला या लीलेला प्रकट लीला म्हणतात. जी स्थल कालानी बद्ध असते त्याला प्रकट लीला म्हणतो, पण परमेश्वराची अप्रकट लीला सतत चालू आहे. कशी एक प्रकट लीला सतत चालू आहे? विश्वरूप दर्शन जेव्हा अर्जुनाला दिलं तेव्हा महाभारत झालेलं होतं की नव्हतं? अजून युद्ध व्हायचं होतं. युद्ध व्हायच्या अगोदर भगवानांनी अर्जुनाला काय दाखवलं? काय पाहिलं अर्जुनानी? अरे त्याच्या दाढेमध्ये सगळे कौरव जातायत, मागून पांडव सुद्धा दाढेमध्ये जातायत. असंख्य सगळी जी काय जन्माला आलेली ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या विराट दर्शनामध्ये त्याच्या मुखामध्ये जातायत. असं त्याला दर्शन झालं. अति भयंकर असं ते दर्शन पाहण्यासाठी दिव्य चक्षु भगवानांना खुद्द अर्जुनाला द्यावा लागला. आणि हे सगळं दाखवल्यानंतर त्यांनी सांगितले की अर्जुना, हे सगळेचे सगळे मी अगोदरच मारलेले आहेत. निमित्त मात्र भव सव्यसाचिन, तो आता केवळ निमित्त हो, तस्मात युद्धस्व, आता युद्ध कर. हे सगळं झालेलं आहे माझं. म्हणजे काय? ही अप्रकट लीला आहे, ती क्षणाक्षणाला चालू आहे. क्षणाक्षणाला रामाचा जन्म आहे, क्षणाक्षणाला कृष्णाचा जन्म आहे, क्षणाक्षणाला युद्ध आहे. अप्रकट लीला आहे. पण त्या अप्रकट लीलेचं ज्ञान येण्यासाठी आपल्याकडे ती बुद्धी नाही आहे. आपल्याला केवळ प्रकट लीला कळते, म्हणून प्रकट व्हावं लागतं. म्हणून महाराज प्रकट झाले, महाराज जन्माला आले असं वाक्य महाराजांचा अपमान होईल. प्रकट झाले, प्रकट म्हणजे प्रकट लीला करण्यासाठी प्रकट होतात.
आणि मग असे महाराज जेव्हा लीला करतात तेव्हा त्यांची सगळी कर्म लीला या संदर्भामध्ये येतात. मग हा शब्द लीला म्हणजे काय? संस्कृत भाषेमध्ये लियम लाती इति लीला असा अशी त्याची व्याख्या आहे. 2-3 वेगळ्या व्याख्या आहेत. लियम लाती, लियम म्हणजे द्रवीभूत करणे, ली म्हणजे द्रवीभूत करणे. कोणाला द्रवीभूत करायचं? हे जे अंतःकरण आहे, ज्याचे आता 5 वर्गीकरण सांगितलं, या अंतःकरणामध्ये असंख्य पापांमुळे या अंतःकरणाचं जी अवस्था झालेली आहे, जड अवस्था जी झालेली आहे, आणि कशी कशी जड अवस्था आहे? असंख्य जन्मींचं पाप केलेल्यांचं जे अंतःकरण आहे ते लोखंडासारखं झालेलं आहे. कठीण काठिण्य आहे त्याच्यामध्ये. त्यातल्या त्यात थोडा बहुत परोपकार करणारे, असे करणारे, ज्यांनी थोडं बहुत देवाचं नाम घेतलेलं आहे, थोडी बहुत देवाची सेवा केलेली आहे, त्यांचं अंतःकरण हळूहळू द्रवीभूत व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ते द्रवीभूत होत 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 कुठं जायचंय? अत्यंत काठिण्य असलेल्या लोखंडासारख्या अंतःकरणाला द्रवीभूत करून शेवटी जलमय करून त्याला नंतर भस्मसात करायचंय. म्हणजे अंतःकरणाचा लय करायचा आहे. लयीकरणामध्ये याचा पूर्ण विचार झालेला आहे शास्त्रामध्ये. आणि हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा हे करण्यासाठी आपल्याला आपले अथक प्रयत्न तर करावेच लागतात, पण या प्रयत्नांबरोबर परमेश्वराचा आशीर्वाद तिथे असावा लागतो, गुरुचा हात असावा लागतो. पण ज्यांना सद्गुरू मिळण्या इतपत ज्यांची पात्रता झालेली नाही, त्यांना सुद्धा हे जे संक्रमण आहे, या संक्रमणामध्ये सतत अनुग्रहाची गरज असते. हा जो अनुग्रह आहे हा एकाच वेळी असंख्य लोकांना देता यावा, हेच अवताराचं कार्य आहे. त्यालाच लीला म्हणतात. आणि लीला म्हणण्याचं कारण इतकंच आहे की ते झालं कसं हे कळणं या बुद्धीच्या पलीकडे आहे. अनंताचे कार्य शांत बुद्धीमध्ये येऊ शकत नाहीत. म्हणून लीला मानवी बुद्धीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायन्सला सुद्धा ती पटदिशी मान्य करता येत नाही, कारण माझ्या शांत बुद्धीत ती बसू शकत नाहीत, जरी माझी शांत बुद्धी मी कितीही विकसित केलेली असेल. म्हणून तर आजपर्यंत महाराजांच्या वयाबद्दल कोणीच काही बोलू शकत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे ती लीला आहे. तेव्हा अशी लीला ज्याचं मुख्य कारण द्रवीकरण करणे आहे, जेव्हा ते द्रवीकरण करायला येतात तेव्हा ज्यांचं अंतःकरण लोखंडाचं आहे त्याच्याशी अग्निसंयोग करावा लागतो. अग्निसंयोगाने लोखंडाचं पातळ होऊ शकतं लोखंड. हे अग्निसंयोग करण्यासाठी ज्या तपाची, ज्या अग्नीची, त्या तपसाची गरज आहे, ते तपस जेव्हा माझ्याकडून कमी पडतं तेव्हा अवतार पुरुष केवळ आशीर्वादाखाली, केवळ स्पर्शानी, केवळ शांभवी दीक्षेनी, तऱ्हेतऱ्हेनी अधिकारी आहेत. ते कोणत्या तऱ्हेनी करतील सांगता येत नाही, पण ते करतात आणि मग लोखंडाचं द्रवीकरण होतं. महाराजांच्याकडे आलेले बरेचसे असे होते जे स्वतःला खूप शिकलेले समजत होते. चुनीलाल मेहतांचं उदाहरण आहे. गव्हर्नर ऑफ बॉम्बे, प्रचंड अभ्यास केलेलं व्यक्तिमत्व. पुढे जे कृष्णमूर्तींचे सहाय्यक सुद्धा बनले, त्यांचे भक्त सुद्धा होते. जे कृष्णमूर्तींची आणि महाराजांची भेटी झालेली आहे. असे चुनीलाल जेव्हा अस्वस्थ अवस्थेमध्ये आले की मी वाचलंय खूप, ऐकलंय खूप, अभ्यास खूप केलाय, सगळं झालंय, पण कुठेतरी रुखरुख आहे की खरोखर परमेश्वराचं अस्तित्व आहे की नाही. आणि मग माईसाहेब मेंदळ्यांचं ज्ञानेश्वरी ऐकून झाल्यानंतर महाराजांच्याकडे जेव्हा ते गेले आणि जेव्हा त्यांना महाराजांचं दर्शन झालं तेव्हा तिथे महाराज नाही, भगवान श्री विष्णू दिसले. हे कसं झालं? तर ज्या अंतःकरणाने हे पाहिलं त्या अंतःकरणामध्ये जे द्रवीभूत होण्याची जी गरज होती, ते द्रवीभूतीकरण जे आहे ते महाराजांनी आपल्या नजरेने केलं. आणि म्हणून या द्रवीभूत करणारा ली म्हणजे द्रवीभूत करणे, म्हणून त्याला लीला असं म्हणतात. या उलट काही त्यांच्या भक्तांचं चित्त कसं होतं? तुपासारखं होतं.
तुपासारखं होतं. मृदू सभाय नवनीत ऐसे सज्जनाचे चित्त. तुपासारखं थिजलेलं, त्याला जास्त जास्त अग्नीची गरज नाही, त्याला थोड्या अग्नीने सुद्धा ते विरघळू शकतं. माईंची अवस्था अशी होती, माई मेहेंदळे. आणि महाराजांनी काय केलं? केवळ इथे स्पर्श केला. कुणाला जागृत केलं? तम चत्वारी वाक्पदानी, गणपतीला आव्हान. 4 प्रकारची वाचा. परापश्यंती मध्यमा वैखरी, याच्यावर ज्याचं आधिपत्य आहे, किंबहुना ज्याच्या आधिपत्याखाली अवकाशात उच्चारलेला शब्द, अवकाशात उच्चारलेला ध्वनी शब्दाचं रूप घेतो आणि ज्ञान स्वरूपाने बाहेर पडतो. परापश्यंती मध्यमा वैखरी या क्रमानं. आणि जो याचं नियंत्रण करतो तो गणेश. त्या गणेशाला महाराजांनी ताईसाहेबांच्या इथे स्पर्श करून जेव्हा आवाहन केलं, तेव्हा त्या मुखातून केवळ आणि केवळ ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे बाहेर पडली. याला म्हणतात, ज्यांचं चित्त द्रवीभूत होत आलेलं आहे त्यांना लागणारा शेवटचा अग्निस्पर्श. या उलट धनेश्वरांसारखं जी व्यक्तिमत्व होतं, जे त्यांच्या बरोबरचे सहाध्यायी होते, नाथपंथामधले सिद्धतेकडे पोहोचलेले, सिद्धतेच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेले धनेश्वर, यांचं चित्त जे होतं ते केवळ नाममात्र अस्तित्वामध्ये होतं. अशा नाममात्र अस्तित्व असणाऱ्या चित्ताला भस्मीभूत करण्याचं काम, आणि त्याच्यासाठी किती अग्नी लागतो? फार थोडा, कारण तयारी झालेली आहे. म्हणून चित्तभूमीच्या वेगळ्या वेगळ्या अवस्थांना त्यांच्या अवस्थेनुसार लागणाऱ्या अग्निसंयोगाने त्यांच्या चित्ताचं द्रवीकरण करून, काही भक्तांचं चित्त तर इतकं उज्ज्वल होतं. आपण बर्फ पाहतो, बर्फाला अग्नीची गरज लागत नाही, बर्फ नुसता जरी ठेवला तरी तो वितळतो. इथे अग्नी लागत नाही, इथे भक्ती नावाचं तत्व लागतं. ते थोडस जरी तत्व, फक्त तो बर्फ जो आहे तो खाली असा उघड्यावर जरी ठेवला तरी तो वितळून जातो. असं ज्याचं हृदय आहे त्याला महाराजांनी केवळ नजरेने त्या भक्तीचं रोपण करून, त्यांच्या अंतःकरणाला द्रवीभूत करून, त्या अंतःकरणातून सगळे विकार वृत्ती सगळ्या काढून, योगश्चित्त वृत्ती निरोध, सगळ्या वृत्ती संपून गेल्या. तदृष्टे स्वरूप अवस्थानम, आणि मग तो द्रष्टा, आणि मग ती व्यक्ती स्वरूपे अवस्थानम, म्हणजे स्वरूपाला पोचली, म्हणजे कूटस्थाला पोचली. म्हणजे मग काय झालं? महाराज त्यांना कळाले, मुझे वही जानता है जो खुद को समजता है. अशा 3 प्रकारांनी आपल्या अस्तित्वाने असंख्य लोकांना त्यांच्या चित्ताची अवस्था पाहून, त्यांच्या चित्ताच्या अनुसार लागणारा उपचार करून, परमेश्वराप्रती त्याला द्रवीभूत करून, त्याला त्याच्या आत्मस्वरूपाची जाणीव किंवा ओळख करून देणे, याला अवतार कार्य म्हणतात. आणि म्हणून अशा चित्ताचं द्रवीभूकरण झालेली जी व्यक्ती आहे त्याच्यावर अध्यात्माचं लावण्य चढतं. आणि लावण्य चढतं म्हणजे असं की ली या शब्दाचा एक आणखीन अर्थ आहे, त्याला अश्लेष किंवा अलिंगन असं म्हणतात. जेव्हा साधक चित्ताच्या द्रवीकरणाने परिपक्व परमेश्वराच्या दर्शनाला होतो, तेव्हा देता आली मिठी सावकाश, बंधनापासून उकलल्या गाठी, छिंदते हृदय ग्रंथी, विद्यते हृदय ग्रंथी ही छिंदते सर्व संशय, अशी जी अवस्था होते त्यावेळेला अलिंगन दिलं जातं. तिथे सुद्धा जो ली, अलिंगन मधला ली शब्द आहे तो सुद्धा लीला शब्दाचाच द्योतक आहे. लीना ती जलधौ नदी, असा एक तिसरा अर्थ आहे. पण या सगळ्यांचा अर्थ एवढाच आहे की जे जे काही महाराज करत होते त्या सगळ्याचा मुख्य प्रयोजन, जी लोक आहेत त्या लोकांना त्यांच्या त्यांच्या चित्ताच्या स्वरूपाप्रमाणे त्यांच्या अंतःकरणाला परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचणं, इतकं महान कार्य केवळ अवतारी पुरुष करू शकतो. आणि म्हणून त्यांच्या कर्माला लीला म्हणतात.
त्या लीलेला फल नसतं, कारण ते सगळंच्या सगळं फल जे आहे ते कल्याणकारी असतं, आणि कल्याणकारी फल देणारा तो, म्हणून तर तो शंकर, शंकरोती इति शंकरम. आणि त्याचं येणं जे आहे ते येणं आपल्या नियमानुसारच असावं असं नाही. सौरभा महाराज म्हणतात, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा. ही आपली अवस्था आहे. आपला ऊस डोंगा आहे, रस नव्हे डोंगा. महाराजांची अवस्था उलटी आहे, अवतारांची अवस्था उलटी असते. रस डोंगा परी ऊस नव्हे डोंगा. ऊस अष्टावक्र होता, अष्टदा प्रकृतीला वक्र करणारा, संपूर्ण अष्टदा प्रकृती ज्याच्या हातामध्ये आहे असे अष्टावक्र. इतिहासामध्ये 2 अष्टावक्र झाले, एक कहोड ऋषींचे पुत्र अष्टावक्र आणि दुसरे आमचे शंकर महाराज अष्टावक्र. त्यांची अष्टावक्र गीता वाचायला लागते. महाराजांचं आयुष्य म्हणजेच अष्टावक्र गीता आहे. आणि हे जे महाराजांचं स्वरूप आहे हे जाणण्याची आपल्याला आता गरज आहे. म्हणून महाराज कसे होते आणि कसे दिसत होते याच्यामध्ये जे अडकले ते अडकूनच राहिले, कारण रस पाहिला नाही, ऊस डोंगा नाही, इथपर्यंतच ते थांबले. आणि म्हणून एका हातात सिगरेट, दुसऱ्या हातात दारू, तोंडामध्ये शिव्या. जी दारू त्यांच्या हातामध्ये होती त्या दारूचा परिणाम त्यांच्यावर कधीच झाला नाही, हे सर्वश्रुतच आहे. पण प्रश्न असा आहे, महाराजांना अवलिया असं सुद्धा म्हणतात. आणि सुफी धर्मामध्ये जो परमात्म्याची दारू पिऊन उच्च अवस्थेला पोहोचला त्याला मस्त असं म्हणतात. समाधिस्थ पुरुषाला सुफी धर्मामध्ये मस्त असं म्हटलं जातं. मेहर बाबा मस्त होते. कुतुब असं सुद्धा त्याचं नाव आहे. असे जे कुतुब असतात त्यांचं जे मस्त असतं ते मस्त आणि इथलं मस्त याच्यामध्ये फरक आहे. आपण जी दारू पाहतो, पितो आणि त्याचा परिणाम अनुभवतो ती या जगातली दारू आहे. खरी दारू जी आपल्याला चढलेली आहे ती विषयांची दारू आहे. आणि महाराजांना जी चढलेली होती ती मस्त म्हणजे त्या अवस्थेची दारू आहे. एक सुफी छान कहावत है जनाबे शेख का ये फैसला, है जनाबे शेख का ये फैसला, पूरा अजीब ये शहर में, जो यहां पियो तो हराम है, जो वहां पियो तो हलाल है. परमेश्वर नावाची दारू ज्याला चढलेली आहे त्याला इथलं काही कळत नाही, आणि ज्याला इथली चढलेली आहे त्याला तिथलं काही कळत नाही. हा दोन्हीतला फरक आहे. आणि म्हणून विमानम आलंब्य शरीरम एतद भुनक्ती अशेषान विषयान उपस्थितान पर इच्छया बालवत आत्मवेत्ता यो अव्यक्त लिंग अनुनुशक्त बाह्य. विवेक चोडामणी सांगतं, विमानम नो आयडेंटिफिकेशन, दिगंबरो वापिच सांबरो वा. अंगावर कपडे असतील, अंगावर कपडे नसतील, त्वगंबरो त्वग, ज्याची कातडी हेच ज्याचं कपडा आहे, त्वगंबरो वापी चिदंबरस्थ, उन्मत्तवत वापी च बालवत वा. उन्मत्त असेल, बालवत असेल, पिशाचवत वा अपी चरती अवन्याम. अवनीवर, पृथ्वीवर बालवत, पिशाचवत, उन्मत्त. सुफी भाषेमध्ये अशा साधूला कलंदर म्हणतात. महाराज कलंदर होते. नामदेव महाराजांचा हिंदी मधला एक अभंग आहे, कलंदर केशवा. कृष्णाला कलंदर म्हटलंय, करी अब्दालीसी भेसवा, कलंदर केशवा. अरे तू अब्दालीच्या भेषामध्ये आलास. अब्दाली म्हणजे जो अब्द अली, म्हणजे जो परमेश्वराचा मित्र आहे, वली ज्याला म्हणतात, असा जो परमेश्वराचा सहचर आहे असा तो कृष्ण कलंदर आहे. अत्यंत विचित्र आणि वाईट रीतीने हिंदी सिनेमा सृष्टीने बऱ्याचशा सुफी गाण्यांचं विकृती करून टाकलेलं आहे. पण दमादम मस्त कलंदर हे या कलंदराचा सखीशाबाज नावाचा कलंदर होता. महाराजांसारखाच होता, उन्मत्त पिशाचवत. 4 चराग तेरे परन हमेशा, तुझ्याकडे 4 ज्योती नेहमीच जळत असतात. पंजवा मैं बारन लाई, दमादम मस्त कलंदर.
मी 5वी ज्योत घेऊन आलोय. 4 कलंदर, 4 देश, 4 कुठले 4 गोष्टी? 4 म्हणजे 4 दिशा. 4 दिशामध्ये तुझा जय जयकार आहेच. मी 5व्या दिशेतून आलेलो आहे. ती दिशा जी आम्हाला समजत नाही, ती दिशा जी आम्हाला कळत नाही, त्या दिशेतून महाराज आलेले असतात, त्या दिशेतून अवतार येतात. चली समते गैब से एक हवा के चमन सुरूर का जल गया. समते गैब, समत म्हणजे दिशा, गैब म्हणजे गायब. गायब असलेल्या दिशेकडून असा एक स्रोत आला. चली समते गैब से एक हवा के चमन सुरूर का जल गया. माझं अस्तित्व नष्ट झालं. अलिफ अल्लाह चंबेद बूटी मेरे मन विच मुर्शिद लाए हो. नफी अस्पाद दा पारा मिलिया हर जगे हर जाई हूं. एक असं ते ज्ञान तत्व आहे. ते माझ्याकडे आल्यानंतर सगळं 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 मला मोकळं झालं, सगळं मला ज्ञात झालं. अशी ती अवस्था आहे. ज्या नाथपंथामध्ये महाराज आहेत त्या नाथपंथाचे गोरक्षनाथच आपल्याला सांगतात, कुवरे किनारे अवधू इमलीसी बोई रे. एका विहिरीच्या बाजूला एक छोटस बीज लावलं. कुवरे किनारे अवधू इमलीसी बोई रे, चारो ओर मिरगल्या छाई रे. एवढी माया नावाचं छोटस तत्व काय पेरलं आणि त्याच्यातून चारो ओर मिरगल्या छाई रे. याची ज्याला जाणीव आहे, ज्याने शिव आणि शक्ती या दोन्हीचा अनुभव घेतलेला आहे, अशा या शिवस्वरूप शंकर महाराज जेव्हा अवतरित होऊन आले, तेव्हा त्यांच्या येण्याचा उद्देश केवळ आणि केवळ लीला. म्हणून लीला म्हणजे काय हे पाहण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्यावर या लीलेचा प्रभाव टाकायचा आहे असे 5 प्रकारच्या व्यक्तींचं 5 वर्गीकरण आपण योगाच्या दृष्टीने पाहिलं. आणि मग जे जे जसे जसे आले तसे तसे त्यानुसार आणि त्या सर्वांचं अंतःकरण द्रवीभूत करण्यासाठी जी ताकद लागते, जी शक्ती लागते, ती सगळीच्या शक्ती त्या प्रकृतीकडून घेताना या अवतार पुरुषांना अजिबात कठीण जात नाही. त्याचं कारण असं की सगळी प्रकृतीतली शक्ती जी आहे ती पायाशी लोळण घेत असते. अष्टदा सिद्धी नवनिधी थोडस विस्तारानं आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. पण जिथे अष्टदा सिद्धी आणि नवनिधी लोळण घेत असतात, तेव्हा त्यांचा उपयोग करून जनउद्धार करणे हा डाव्या हाताचा मळ असतो अवतारांच्या. म्हणून एक सुफी म्हणतो, मैं कौन हूं क्या हूं रिजवान से पूछो. रिजवान म्हणजे कुबेर. परमेश्वराच्या ह्या सगळ्या संपत्तीला कुबेराकडे केवळ अर्थ असतं किंवा पैसे असतात असं नाही. या पृथ्वीमध्ये नवनिधीमध्ये सगळे हिरे माणके, या जगामध्ये जितकं जितकं मूल्यवान आहे त्या सगळ्यांचा रक्षण करता जो आहे तो कुबेर आहे. त्याला रिजवान असं म्हणतात. मैं कौन हूं क्या हूं रिजवान से पूछो. रिजवान की दौलत मेरी अजवान की ठुकराई हुई है. अरे ती दौलत जी आहे ती मी जेव्हा इथे यायचं ठरलं त्याच्या अगोदरच ती मी टाकून दिलेली आहे. प्रखर वैराग्य, असं प्रखर वैराग्य पूर्ण, कारण वैराग्य हे ज्ञानाचं उपलक्षणच आहे. किंबहुना वैराग्यम इति ज्ञानम असं व्यास भाष्यामध्ये पातंजली योगसूत्रामध्ये म्हटलेलंच आहे. वैराग्य म्हणजेच ज्ञान. आणि मग महाराज ज्ञानी होते तर वैरागी होते म्हणजे जवळजवळ पुनरुक्ती करण्यासारखंच. म्हणून ज्या चहाच्या तापमानाने कातडी सोलून निघेल असा चहा महाराज लीलया पीत असत. ज्या सिगरेटच्या पिण्यानी 5-6 वेळा ठसका आल्याशिवाय राहणार नाही असा अनंत काळ, म्हणजे जवळजवळ त्यांचा इथला अस्तित्वाचा जो काळ होता तितका काळ ते ओढत होते, त्याचा कधीही तब्येतीवर परिणाम न होण्याचं कारण म्हणजे अष्टदा प्रकृती ज्याच्या हातामध्ये आहेत. अष्टावक्र होते, अष्टदा प्रकृती हातामध्ये होते. एक सुद्धा कार्य महाराजांचं कल्याणाशिवाय नव्हतं. महाराजांचं बसणं कल्याणकारी, महाराजांचं उठणं कल्याणकारी, महाराजांच्या शिव्या देणं अति कल्याणकारी. हे सगळं कसं झालं?
कारण तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. अशा अवस्थेमध्ये असल्यामुळं कोणत्याही फलप्राप्तीच्या हेतूनी अहंकाराच्या भूमीतून कोणतंही कार्य लीलेचं होत नाही. उसे कौन देख सकता, वो यगाना है वो यक्ता. कहीं दो की बू भी होती तो दो चार होता. जे स्वतः विभुर्व्याप्य आत्मा म्हणून एकमेवा द्वितीय म्हणून राहतात, तेव्हा त्यांना मी हे करतोय, मी आणि हे म्हणायला दोन असावे लागतात. जे द्वैताच्या पलीकडे गेलेले आहेत, असे अद्वैताच्या मुळाशी असणारे निरीच्छ शंकराचा अवतार होते. निरीच्छता आणि शिव दोन नाहीत. मसाने में खेले दिगंबर होली, भी भूत पिशाच बटोरे होली. मसाने में खेले दिगंबर होली. हे विश्व सगळं जे आहे ते शंकराची होली आहे. विनाश. कशाचा विनाश? अस्तित्वाचा विनाश. कोणत्या अस्तित्वाचा? त्या अस्तित्वाला पोहोचण्यासाठी या अस्तित्वाचा विनाश. ब्रह्मा उत्पत्तीशी संबंधित आहे, विष्णू स्थितीशी संबंधित आहे, शिव लयाशी संबंधित आहे, आणि शिवामध्येच ब्रह्मा आणि विष्णू समाविष्ट आहेत. गुरुदेव दत्तात्रय ब्रह्मा विष्णू महेश पूर्ण उत्पत्ती स्थिती लय. जे उत्पत्तीला आलंय ते विकारवश आहे. त्या विकारवश असणाऱ्या गोष्टीला स्थिती असते, आणि त्या उत्पत्ती स्थितीचा लय करणे हे कार्य करणाऱ्या शिवशंकराला शंकर महाराज या मूर्तीमध्ये अवतार घेऊन स्थल कालानीबद्ध अशा काही कालामध्ये 1947 पर्यंत प्रत्यक्ष रूपानं, त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर आता सुद्धा अप्रत्यक्ष रीतीनं असंख्य अंतःकरणामध्ये परमेश्वराची श्रद्धा दृढ करून, त्याच्या चित्ताचं द्रवीकरण करून, त्याला आपल्यासारखा करण्यासाठी आपणासारिखे करीती तत्काळ. हे संतांचं जर ब्रीज वचन असेल तर अवतारांचं तर ते ध्येयवाक्यच असतं. असं करण्यासाठी महाराजांचं अवतरण झालेलं आहे. महाराज अवतार आहेत. महाराजांची स्थिती ही आहे, आपल्यासाठी धर्मसंस्थापनेसाठी, असंख्य जीवांच्या कल्याणासाठी विधात्यांनी केलेल्या रचनेनुसार मायेकडून काही क्षणांसाठी उधार प्रारब्ध घेऊन, असंख्य त्रास सहन करून, ज्याला अत्यंत नीच अवस्था म्हणतात, अशी नीच प्रारब्ध वशात अवस्था घेऊन, उच्च ध्येयाने प्रेरित होऊन, निष्क्रियतेतून बाहेर येऊन सक्रिय सहभागी होऊन सगळ्यांचं कल्याण करणे हे नाथ सिद्धांचं कर्तव्य मानतात. दया म्हणून व्रात्य ब्रह्मनिष्ठ जरी असले, पिशाच्यवत बालवत उन्मत्तवत असले, तरी महाराज दयाळू होते. अशी ही महाराजांची लीला, अवतार आणि साधारण स्थिती होती. आले तेव्हा परिस्थिती काय होती, काय काय महाराजांनी केलं, ज्याची साधारण कल्पना सर्वांनाच आहे. त्याच्या मागचं थोडंसं शास्त्र काय आहे ते बघितल्यानंतर महाराजांच्या बद्दलची जी श्रद्धा आहे ती दृढ व्हायला मदत होते. एक दृढ झालेल्या श्रद्धेला चलन करण्यासाठी एक स्फूर्ती मिळते, एक वीर्य मिळतं, एक ओजस मिळतो. हा दुसरा हेतू मनात धरून आपण दुसऱ्या सत्रामध्ये महाराजांच्या ज्या सिद्धींमागचं जे गूढ आहे, महाराजांच्या मागे महाराजांनी जितके काही चमत्कार केले, या चमत्कारांच्या मागचं नेमकं तत्व काय आहे, अशा पद्धतीने चमत्कार होतात का, ते आपल्याला समजत का नाहीत, होत असतील तर ते कशा पद्धतीने होतात,
त्या चमत्कारांचं आमच्या आयुष्यामधलं स्थान आणि महत्व किती आहे, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये या चमत्कारांची सगळी अवस्था व्यवस्था आपण पाहिल्यानंतर मग शेवटच्या प्रवचनामध्ये मी नेमकं महाराजांसाठी काय करायला हवं, महाराज मला श्रद्धास्थान वाटतात म्हणजे माझ्यावर कोणती जबाबदारी येते, महाराजांचा भक्त किंवा साधक म्हणून घेण्यासाठी मला काय कष्ट करावे लागणार आहेत, माझा प्रवास नेमका कोणत्या दिशेने व्हायला हवा, हे आपण शेवटच्या प्रवचनामध्ये बघू. सर्वांचे अत्यंत आभार. अत्यंत तोकडी बुद्धी असणारा कोणीतरी बोलतोय. जर काहीतरी झोळीत पडलंय असं वाटत असेल तर ते महाराजांनी दिलेलं आहे, पोस्टमन घेऊन आला. जर झोळीत कमी पडलं असेल तर महाराजांनी या खांद्याला तितकं सुदृढ समजलं नाही, त्यामुळे कदाचित मी ते वाहू शकलो नसेल, अशी संकल्पना आपल्या मनात ठेवावी. महाराजांचा सर्वांच्यावर कृपा आशीर्वाद राहावा. आणि आपण महाराजांची अजून 2 प्रवचनं बघून महाराजांच्या आणखीन अंतरंगामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. अजूनही फक्त अवलोकन चालू आहे, याच्यातून स्फूर्ती घ्यायची आहे. म्हणून त्याच महाराजांना नमस्कार करून मी आता माझ्या वाणीला विराम देतो. हरि ओम तत्सत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांति शांति शांति. गुरुदेव दत्त. हरि ओम. जय श्रीराम. Yes. एखाद्या आईने लहान मुलांसाठी छोटे छोटे घास करून भरवावेत, तसे डॉक्टर साहेबांनी आपल्याला छोटे छोटे घास करून ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न केला आहे. आपापल्या अधिकारानुसार आपण ते ग्रहण करणार आहोत. डॉक्टर साहेब आता प्रश्न उत्तरांसाठी अवेलेबल आहेत, तर कुणाला काही प्रश्न असतील तर राहुल अनम्यूट करेल. आपण सध्या सगळ्यांना अनम्यूट करून बघू. आय होप इट विल नॉट क्रिएट केऑस. आणि एकेकांनी मग त्याप्रमाणे प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न होता. जी. अतिशय सुंदर झालं, म्हणजे हे 1 तास कसा गेला हे कळलं नाही, इतकं सुंदर झालेलं आहे. भरपूर शिकायला मिळालं. एक प्रश्न असा होता की सुरुवातीला तुम्ही असं म्हणलात सद्गुरूंची लक्षणं सांगताना की श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू, आणि तुम्ही एक व्रात्य ब्रह्मनिष्ठ असा शब्द वापरला का? म्हणजे मला नक्की कळला नाही तो शब्द जाणून घ्यायचा होता अजून हा प्रश्न. मी व्रात्य ब्रह्मनिष्ठ असाच शब्द वापरला. सद्गुरू श्रोत्रिय असू शकतात, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असू शकतात, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू तिन्ही असू शकतात. त्याचं उदाहरण असं आहे, श्रोत्रिय असेल तर केवळ श्रवणाला उपयोगी पडतात. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असतील तर ब्रह्मनिष्ठतेमुळे त्यांना ब्रह्मस्थित होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. आणि प्रत्येक श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ दयाळू असेलच असं नाही. म्हणून सद्गुरू आणि गुरु यातला फरक इतकाच आहे की सद्गुरू हे या तिन्ही गुणांनी युक्त असल्यामुळे आपल्याला उपयुक्त असतात. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. ब्रह्मनिष्ठामध्ये व्रात्य ब्रह्मनिष्ठ जे आहेत, व्रात्य असा शब्द वापरण्याचं कारण म्हणजे व्रात्य म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये डेव्हिएशन म्हणतात. ब्रह्मनिष्ठ जरूर असतात, पण त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं राहणं, कारण ब्रह्मानंदी लीन झाल्यानंतर कोणताही नियम लागू पडत नाही. म्हणून ते बालवत असतील, उन्मत्त असतील किंवा पिशाच्यवत असू शकतात, ज्याला सुफी धर्मामध्ये कलंदर असं म्हणतात. एक त्याच्यामध्ये जी नसल आहे त्याला कलंदर असं म्हटलं जातं. ते कलंदर किंवा हा जो प्रकार आहे जो व्रात्य ब्रह्मनिष्ठ, हे कोणतेही समाजाचे किंवा मानवांचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे जर समजा वस्त्र न घालणे हा जर समाजाचा नियम असेल, व्रात्य ब्रह्मनिष्ठाला तो लागू पडेल असं नाही. त्या हातामध्ये येईल तो दगड घेऊन मारायला लागतील. उपासनी महाराज जे होते
ज्यांच्यावर कोर्ट खटला झाला आणि ज्या खटल्यामध्ये शंकर महाराजांनी श्रोत्री नावाचा वकील दिला, ते उपासनी महाराज सगळ्यांना दगड मारत असायचे. आणि गंमत अशी आहे की ब्रह्मनिष्ठ स्वतःला दगडे मारून पण घेतात किंवा दुसऱ्याला मारतात, पण त्याच्या मागचं नेमकं कारण हे आपल्या बुद्धीला कळण्याच्या पलीकडे, त्याला अव्याकृत प्रश्न असं म्हणतात. कारण तो प्रश्न व्याकृत समजला जात नाही, कारण ज्या बुद्धीने त्याचं उत्तर मिळतं ती बुद्धी आपली नाहीये, ती ऋतंबरा बुद्धी आहे. तेव्हा व्रात्य ब्रह्मनिष्ठ जो आहे तो कशा पद्धतीने वागेल त्याला कोणताही नियम नाही. म्हणून महाराजांनी काय प्यालं, काय खाल्लं, काय केलं, कशासाठी केलं, पण असं कसं जो ब्रह्मनिष्ठ आहे तो कसा सिगरेट ओढू शकतो, हे प्रश्न आपण विचारू शकत नाही. कारण या प्रश्नाला विचारण्यासाठी जो अधिकार लागतो त्या अधिकाराला पोहोचल्यानंतर या प्रश्नांची उत्तर आपोआपच मिळतात. म्हणून त्या प्रश्नाला अव्याकृत प्रश्न असं म्हणतात. असे प्रश्न बुद्ध महाराजांना सुद्धा बुद्धांच्या शिष्यांनी विचारले होते की तथागत कुठे जातो, तथागत म्हणजे जो मोक्षाला पोहोचला तो कुठे जातो, कुठे राहतो, असे 2-3 प्रश्न विचारले. आत्म्याचं नेमकं काय होतं, बुद्धांनी असं सांगितलं, तू या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजिबात शोधू नकोस, कारण हे अव्याकृत प्रश्न आहेत. आता जेव्हा तू विचारतोस तेव्हा त्याचं उत्तर तुला कळणार नाही, आणि ज्यावेळेला तुला उत्तर कळेल त्यावेळेला हे प्रश्न उरणार नाही. अशा पद्धतीने असल्यामुळे व्रात्य ब्रह्मनिष्ठ म्हणजे जो कोणतेही नियम पाळत नाही पण ब्रह्मनिष्ठ असतो, त्याला व्रात्य ब्रह्मनिष्ठ म्हणतात. हरिओम. वा वा, खूपच छान. म्हणजे अवलिया किंवा फकीर जे म्हणतो तसा प्रकार. खूपच हरिओम. छान. अवलिया, फकीर आणि पीर असे 3 शब्द सुफी धर्मामध्ये आहेत. साधारण जो द्वैतामध्ये भक्त बनून राहतो ही एक हद्द आहे की मी आणि माझा विठ्ठल असा जो म्हणतो त्याला अवलिया म्हणतात. त्याच्यानंतरची परिस्थिती अशी असते की मी राहिलो नाही, फक्त विठ्ठलच राहिला, त्याला पीर म्हणतात. आणि मीच देव आहे, अनहल हक, मीच सत्य आहे, त्याला फकीर म्हणतात. एक छोटस कपलेट तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात राहील. हद हद टपे वो अवलिया, बेहद टपे वो पीर, हद बेहद दोनों टपे वाको नाम फकीर. हरिओम. महाराज फकीर होते. हरिओम. वा वा, नमस्कार, खूपच छान. नमस्कार. जय श्रीराम. जय श्री. हॅलो. हरिओम. श्री स्वामी समर्थ. जयशंकर. श्री स्वामी समर्थ. जयशंकर डॉक्टर साहेब. जयशंकर. श्री स्वामी समर्थ. अप्रतिम. श्रोते, श्रोतीय, षडांग, संपूर्ण काया परत अमृत रसाने मिळाली. सांगलीला जुन्या आठवणी आणि बरंच काही तुमच्या वाग्बाण शब्द अमृतामार्फत डोळ्यासमोर फिरायला लागली. थोड्या वेळाकरता भटकलो होतो, पण आता स्वामींच्या इच्छेने या सगळ्या गोष्टीकडे मार्गावर आले, त्याच्यामुळे आभार. संयोजकाचे पण, ऑर्गनायझरचे पण आणि आपल्या सगळ्या 4 विभूतींचे पण. शेवटच्या ह्याला एक माझा प्रश्न नसावा अशी स्वामीचरणी माझी प्रार्थना आहे. कारण काही गोष्टी योगसिद्धीमध्ये अशा प्रकारच्या आहेत का आपण किती वेळा जन्म घेतले त्याची सगळी हिस्ट्री, जसं मोबाईल मध्ये मेमरी कार्ड आहे तसं चर्मचक्षूच्या मोबाईल मध्ये, चर्माच्या यंत्रामध्ये देखील एक मेमरी कार्ड आहे. तर त्याचं उत्कीर्णन कसं करायचं आणि त्याला व्यवस्थित समजून घेऊन मार्ग योजना कशी करायची याच्याबद्दल कृपया मार्गदर्शन कराल तर फार बरं होईल. एवढी नम्र विनंती, प्रार्थना. हरिओम. हा.
वक्तव्य आवडलं असेल तर त्याचं श्रेय महाराजांना आहे. त्याचं कारण असं आहे, साई से सब होत है बंदे से कछु नाही, कहो कही जब मैं कुछ किया तुम ही थे मुझ माही. तेव्हा जे काही आहे ते सगळं त्यांच्याकडून आलेलं आहे. आणि जो दुसरा प्रश्न आपण विचारलात तो योगा अंतर्गतच येतो. जेव्हा जेव्हा आपण आपल्या वृत्तींवर निरुद्धता आणण्याचा प्रयत्न करतो आणि ज्याच्यासाठी आपण राजयोगाप्रमाणे अष्टांग योगाचा आधार घेतो, तेव्हा अष्टांग योगाची 8 अंग जशी जशी सिद्धीच्या जवळ जायला लागतात, जशी जशी सिद्ध व्हायला लागतात किंवा जशी जशी परिपूर्ण व्हायला लागतात, त्याबरोबर काल आणि कालाच्या पल्याड किंवा ट्रान्सेंडिंग द टाइम ज्याला असं म्हणतो, ट्रान्सेंडिंग द टाइम अँड द स्पेस, काल आणि अवकाश या दोन्हीच्या पलीकडे गेल्यानंतरची जी अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये काल हा अधिपत्याखाली येतो, तेव्हा तो त्रिकाल न राहता एक काल असतो. त्याचं त्रिकालामध्ये झालेलं वर्गीकरण हे मायेच्या सृष्टीमध्ये आहे. ज्यांच्याकडे कालाचं आधिपत्य आहे त्यांना या कालाच्या तिन्ही विभागांवर आधिपत्य असल्यामुळे भूतकालही आधिपत्याखाली राहतो, भविष्यकालही आधिपत्याखाली राहतो, वर्तमान तर राहतोच राहतो. आणि म्हणून महाराज ज्या अवस्थेमध्ये होते त्या अवस्थेमध्ये प्रत्येक जीवाचा भूतकाल, त्या जीवाचा भविष्यकाल आणि त्यामध्ये अनुग्रहाचा असणारी भूमिका या सगळ्यांचं ज्ञान एकसमयावच्छेदे. आणि गमतीचा भाग असा आहे की महाराजांना हे एका व्यक्तीचं एका वेळी ज्ञान न येता अनेक व्यक्तींच्या अवस्थांचं ज्ञान एकाच वेळी एकाच ठिकाणी त्या व्यक्तीच्या संपर्कात न येता, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या इंद्रियांचं सहाय्य न घेता त्यांना ते अवगत होतं. याचंच कारण असं की ज्या प्रकृतीमध्ये या सिद्धी विराजमान आहेत ती प्रकृतीच त्यांना वश झालेली असते. म्हणून त्याला वैराग्याची व्याख्या योगशास्त्रामध्ये वशीकार अशी केलेली आहे. वशीकार म्हणजे जितके जितके प्रकृतीमध्ये गूढ आहेत ती सगळी गूढ, आणि गूढाची व्याख्या शास्त्रामध्ये फार छान केलेली आहे. गूढ म्हणजे जे समजत नाही ते नव्हे, जे जे काल आणि अवकाश यांच्यामध्ये मर्यादित आहे त्याच्या पलीकडे जे आहे त्याला गूढ असं म्हणतात. आणि आपण सगळेच कालानी आणि दिक्कालानी बद्ध असल्यामुळे जे जे काही आपल्या अनुभवाला येतं ते केवळ त्याच्या अंतर्गतच येतं. म्हणून आपल्याला भविष्य अनुभवता येत नाही, भूत परत अनुभवता येत नाही. भूत स्मृतीच्या रूपाने येईल पण अनुभवता येत नाही. याचं कारण आपण काल आणि अवकाश यांनी बद्ध आहोत. काल अवकाशाच्या पलीकडे, ट्रान्सेंडिंग द स्पेस अँड टाइम, दॅट इज द स्टेट स्थिती. आणि ही सुद्धा केवळ व्यक्त अव्यक्त मधली स्थिती आहे. महाराज व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे होते. व्यक्त अव्यक्त ज्याला उत्तम पुरुष असं म्हणतात, आपला अध्याय आहे गीतेमध्ये पुरुषोत्तम अध्याय. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या पलीकडे पुरुषोत्तम आहे. महाराज क्षेत्रज्ञ म्हणून आपल्याला ज्ञात आहेत कारण ते क्षेत्रात आले. पण जिथं क्षेत्रही नाही, जिथं क्षेत्रज्ञही नाही, कबीर महाराज म्हणतात, साई की नगरी परम अति सुंदर जहां कोई आवे न जावे, त्या ठिकाणी महाराजांचं अस्तित्व आहे. म्हणून हा प्रयत्नच मुळात महाराजांच्या स्थितीचं अवलोकन करण्याचा होता. हरिओम. हॅलो, हॅलो, तनुश्री. डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद. हरिओम. आपण पुन्हा सगळे आता पुढच्या शनिवारी म्हणजे 27 तारखेला दुबई टाइम 7:30, इंडिया टाइम 9 AM ला भेटणार आहोत. डॉक्टर साहेब तुम्ही आमची उत्सुकता आणिकच वाढवली आहे. शनिवार लवकर लवकर यावा असा वाटतोय. जय श्रीराम. जय श्रीराम. हरिओम. जय श्रीराम. प्रभात डॉक्टर.